ते पहिलं लक्षात. त्यावेळेला मी तुम्हाला इतिहास सांगत होतो, मोरारजी देसाईंनी गोळीबार केला, त्याच्यामध्ये 107 जणांचं बलिदान झालं. 107 हे रेकॉर्डवरती आहे. पण त्यावेळेला एकदा मी नेहमी किंवा अनेकदा सांगितले, एक पत्रकार बाई आल्या होत्या परदेशी, ताया झिंकिन नावाच्या, आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलं ते माझ्याकडे आहे, रिपोर्टिंग इंडिया. त्याच्यात त्यांनी म्हटलं, लिहून ठेवलेलं आहे की त्यांनी एका जेव्हा हॉस्पिटलमध्ये शवागाराला भेट दिली तेव्हा किमान 200 ते 250 रेतं त्यांच्यासोबत पडली होती. त्यांची रेकॉर्डच नाही. एवढं सगळं बलिदान करून आपण मुंबई मिळवलेली आहे. आणि तीच मुंबई म्हणजे मी तुम्हाला म्हटलं, शिवसेना त्यांना का खतम करायचे? कारण मुंबईचा घास गिळायला शिवसेनेखेरीज दुसरा कोणताही काटा त्यांच्या घशात अडकू शकत नाही. म्हणून त्याने शिवसेना खतम केली. एकदा का मुंबईमध्ये शिवसेना खतम केली तर आम्ही मुंबई महाराष्ट्र गिळायला मोकळे झालो. हे पाप आपल्या हात होता. आणि एवढी फक्त विनंती करायला हवं, तुम्ही तुमच्यातला जोश हा आहेच, पण हा जोश मला 16 जानेवारी सुद्धा दिसला पाहिजे. जल्लोष मी आता इथून जाणारे घरी, आता घरीच जातो, दुसरीकडे काय जाऊ नाही. आणि त्याच्यानंतर मी उमेदवारी एक फायनल करायला घेणार. ज्यांच्याशी बोलले त्यांच्या सगळ्यांच्या मताप्रमाणे तुम्हाला माहिती आहे, शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख, आणखी तिथले आमदार असतील, खासदारांची आणखी कोणाची माहिती आहे, या सगळ्यांची गोळाबेरीज करून कोणती नावं आले हे सगळं करून मी नाव फायनल करीन. मान्य आहे? अनेकांना उमेदवारी मिळणार नाही. तुमचा वॉर्ड मला सोडावा लागेल.